आता मगाशी कीर्तनामध्ये आमच्या महाराजांनी सांगितलं, तो विटेवरी उभा आनंदाचा कंद, तुका नाचे छंदे नामघोषे. 10 देवाचे अवतार झाले. मच्छापासून 4 स्वामी हरी जो अवतार घेतो कृती त्रिती वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती. द्वापारी कृष्णनाथ बौद्ध दुसरा पाळी सोयी पांडवा आणि कलित अवतार एक हरीचा कल्की नमो. प्रत्येक अवतारामध्ये भगवान परमात्मा जन्म घ्यावा लागला. राम अवतारामध्ये जन्म घ्यावा लागला. राम अवतारामध्ये लग्न करावं लागलं. राम अवतारामध्ये वनवासाला जावं लागलं. राम अवतारामध्ये संसार करावा लागला. राम अवतारामध्ये राज्य करावं लागलं. कृष्ण अवतारामध्ये जन्म घ्यावा लागला. कृष्ण अवतारामध्ये संसार करावा लागला. कृष्ण अवतारामध्ये लग्न करावं लागलं. कृष्ण अवतारामध्ये राज्य करावं लागलं. कृष्ण अवतारामध्ये सगळ्यांना मारावं लागलं, नाही का? सगळ्या दृष्टांना मारावं लागलं. हे सगळं करावं लागलं. मग मला आता सांगा, आताच्या अवतारामध्ये जर बघितलं, प्रत्येक अवतारामध्ये देवाच्या हातात शस्त्र आहे. प्रत्येक अवतारामध्ये देवाच्या हातात शस्त्र आहे. रामाच्या हातात काय आहे? ऐक नाही, धनुष्यबाण. रामाच्या हातात धनुष्यबाण आहे. कृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन, ऐक नाही. पण या अवतारामध्ये ही चक्र आणि सुदर्शन नाहीत, धनुष्यबाण पण नाही. मग काय आहे? एक शंख आणि पद्म. मग या सगळ्या गोष्टीचा विचार केला, मग तो जो भगवान परमात्मा विटेवर उभा आहे, इथं ना जन्माचं व्याख्यान ना त्याला कशाचं व्याख्यान. उभा उभी आला विटेवरी. कसा आला? कुठे होता हा? तिथं संसार म्हणले मला कळला, मलाही संसार कळला आणि म्हणून तुम्हालाही सांगतोय, संसार हा चित्रांतीत गोष्ट आहे. जसं आपल्या अंगाची सावली पडते, नाम संसार एक. आपण जो धंदा करतो, व्यवहार करतो, हा व्यवहार आहे. पण जन्माला येणं आणि मरणं हा संसार आहे. याच्यातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर जन्माला येणे आणि मरणे ह्याच्यातनं मुक्त व्हायचं आहे. कारण 184 न चुके फेरा, गर्भवासी यातना थोरा, येऊनी पडलो संदेह पुरा, ओळसा थोरा माया झाली गा. हा संसार आपल्याला तोडायचा आहे. अरे हा संसार नाही जे आपण घर सोप्या माड्या बांधा, सोप्या माड्या घरे, याला संसार नाही. संसार तो वेगळा आहे. जन्माला येणे आणि मरणे. मातेची या उदर कुहरी पचोनी विष्टेची या दातरी, उकडून या 9 मासवरी जन्म जन्मोनी मरते, याला संसार म्हणतात.